नमस्कार मंडळी. कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या चॅनलवर आज अजून एक नवीन कविता. शीर्षक आहे तूच शोध कृष्ण तुझ्या आत कृष्णे. सतत बाहेर का शोधायचा आधार, सतत बाहेर का शोधायचा आधार. आधार घ्यायचा म्हणजे मग तो मजबूत हवा आणि त्याला बिलगून राहावं लागणार वेलीसारखं. आणि मग त्या मागोमाग येतात अनेक गोष्टी नकोशा. कराव्या लागतात तडजोडी मन मारून. त्यातून सुटका हवी म्हणून मग झुगारून द्यायचं सगळं. त्यातून सुटका हवी म्हणून मग झुगारून द्यायचं सगळं. सगळे पाशांकुश, स्वतःचं नाजूकपण, सौंदर्य, डौल, रसरशीतपणा आणि करायची फक्त बरोबरी. सगळ्याच बाबतीत. हो, कुठेच मागे नको राहायला. त्यात त्याचे दुर्गुण पण नाही सोडायचे. स्वच्छंद जगायचं. नकोच आधार त्याचा. पण मग मुक्त होण्याची किंमत सुद्धा मोजावीच लागते ना. मग फरक काय राहिला? स्वतःला सिद्ध करताना स्वत्व सोडून कसं चालेल? त्यापेक्षा नकोच घेऊस ना आधार. आधी स्वतः कोण आहे ते ओळख, त्याची गरिमा जप, त्याचबरोबर त्याची मर्यादा देखील ओळख आणि सांभाळ. तुझ्यातच आहे शक्ती. तुझ्यातच आहे शक्ती तुला खंबीर बनवण्याची. तुझ्या नजरेत आहे शक्ती अंतर राखण्याची. तुझ्या व्यक्तिमत्वात आहे जरब धोका न देण्याची. अगं, नुसती गौरी नाहीस तू, तर प्रसंगी दुर्गा आहेस, काली आहेस, चंडी आहेस, गार्गी आहेस. तू तर अष्टभुजा आहेस. तू निर्माती आहेस. जप ना तुझं हे वेगळेपण. जाणून घे स्वसामर्थ्य, स्वत्व, स्वाभिमान. स्वतःची सखी हो. पंचेंद्रिय पांडवांना योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे तुझ्यात. ते कसं वापरलंस तर अंतर्बाह्य 100 विकारी कौरवांचा पाडाव करणं सहज शक्य आहे तुला. तूच बन आधार कोणासाठी तरी. तू तर कृष्ण आहेस. तुला काय गरज आहे कृष्ण शोधायची? खरोखर एकदा तुला ही जाणीव झाली की प्रत्येक दिवस तुझाच ना. ही ओळख तुला व्हावी हीच सदिच्छा. धन्यवाद मंडळी.